घातांक तो आज आपण या ठिकाणी बघणार आहे। प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यामुळे ते प्रत्येक गणित आपण या ठिकाणी सोडवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकांचे नियम बघितले होते, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे। ठीक आहे, नमुना 1 प्रत्येक प्रकार वेगळा। आता या ठिकाणी बघा 2 चा तिसरा घात गुणिले 2 चा शून्य घात कंस दिलेला आहे, 4 चा शून्य वजा 3 चा शून्य दिलेला आहे। अशा वेळेला आपण पहिल्यांदा काय करतो तर जो कंस आहे तो सोडवून घेतो। त्याचबरोबर आपण काय करूया, जे घात दिलेले आहेत तेही सोडवून घेऊया। कालचा जो नियम होता, कालच्या नियमामध्ये आपण हेही बघितलं बघा, कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याचं उत्तर हे 1 असतं। ठीक आहे, आता त्याचा जर वापर केला तर या ठिकाणी बघा 2 चा घात 3 दिलेला आहे, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8 बरोबर आहे, गुणिले 2 चा शून्य घात म्हणजे उत्तर किती आलं 1 आलं कंसात। 4 चा शून्य घात म्हणजे किती आले 1 आले, 3 चा शून्य घात म्हणजे किती आले 1। आता जर कंस सोडवला तर 1 वजा 1 म्हणजे उत्तर किती आले 0 आले। म्हणजे इथं बघा 8 गुणिले 1 गुणिले 0। आणि ज्या वेळेला कोणत्याही संख्येला आपण शून्याने गुणतो त्यामुळे येणारं उत्तर हे किती असतं 0 असतं। म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे। ठीक आहे, जसं आपण गणित सोडवून जाऊ तसं तुम्हीही लिहून घेत जा, जेणेकरून तुमच्याकडेही नोट्स तयार होतील। जाऊया आता पुढच्या नमुन्याकडे। नमुना 2 बघा, गणित वेगळं आहे। काय सांगितलेलं आहे बघा, तर वजा 1 चा 7वा घात गुणिले वजा 1 चा 5वा घात गुणिले वजा 1 चा 3रा घात गुणिले वजा 1 चा 2रा घात दिलेला आहे। ठीक आहे, आता नियम काय असतो, ज्या वेळेला संख्या वजा असते आणि येणारा घात ज्या वेळेला विषम असतो त्यावेळेला उत्तर वजा येतं। ठीक आहे, जसं की आता इथे बघा वजा 1 चा कितवा घात आहे 7वा घात आहे, तर वजा 1 चा 7वा घात म्हणजे उत्तर हे काय असणार आहे वजा 1 असणार आहे। ठीक आहे, गुणिले वजा 1 चा 5वा घात असेल त्यावेळेला सुद्धा उत्तर किती असणार आहे वजा 1च असणार आहे। ठीक आहे, गुणिले वजा 1 चा 3रा घात या ठिकाणी दिलेला आहे, तर अशा वेळेला काय होणार आहे वजा 1च येणार आहे उत्तर। आणि गुणिले वजा 1 चा 2रा घात म्हणजे उत्तर किती येणार आहे धन येणार आहे। आता ते कसं ते बघा, जर समजा वजा 1 चा 3रा घात म्हणजे वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1, ह्या दोन वजांचा गुणाकार जर आपण केला तर धन 1 येतो आणि इथला वजा 1 म्हणजे काय येणार आहे बघा, गुणाकारात एकी एकी एकच आले आणि इथं वजा चिन्ह असल्यामुळे उत्तर काय असणार आहे वजा असणार आहे, कारण गुणाकारामध्ये एखादं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तर वजा येतं। हे तुम्हाला समजण्यासाठी, पण बेसिक कन्सेप्ट अशी आहे, ज्या वेळेला घात हा विषम येतो त्यावेळेला येणारं उत्तर वजा येतं, ज्या वेळेला घात सम येतो त्यावेळेला उत्तर धन येतं। आता या सर्वांचा जर गुणाकार आपण केला तर या ठिकाणी बघा एकी एकी एक धन आले। ठीक आहे, हे आता आपण डायरेक्टली पण करू शकतो। कसं, इथं बघा या तिघांचा जर गुणाकार केला तर इथं वजा 1 चा 3रा घात गुणिले 1 आले बरोबर आहे। वजा 1 चा 3रा घात म्हणजेच काय आले वजा 1 गुणिले 1 म्हणजेच उत्तर काय असणार आहे वजा 1 असणार आहे। ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे बरोबर आहे। ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट पण उत्तर तुम्हाला सांगता आलं असतं, कारण इथं 1 2 3 आहेत, एक धन आहे, त्यामुळे येणारं उत्तर हे काय असतं वजाच येणार आहे। ठीक आहे, जाऊया तिसऱ्या नमुन्याकडे। पण अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या, तुमच्या मित्रांना व्हिडिओ आपले शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल। तिसरा नमुना बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, तर इथे 1 2 3 कंस दिलेले आहे। ठीक आहे, ज्या वेळेला आपण आधीही बघितलं बघा a चा यम आणि कंसाचा यन घात असेल तर इथे काय करतो आपण यम गुणिले यन करतो बरोबर आहे। त्याच पद्धतीने आपण काय केले 2 गुणिले वजा 5 गुणिले 0 गुणिले 15 केले। तर आता कोणत्याही संख्येला ज्यावेळेला आपण शून्याने गुणतो त्यावेळेला येणार उत्तर काय असतं तर 0 असतं। म्हणजे 16 चा कितवा घात आला इथं 0 आला, का तर इथं बघा 2 गुणिले वजा 5 5 दोन्ही 10 झाले, पण वजा 10 आले, वजा 10 गुणिले 0 म्हणजे 0 आले आणि 0 गुणिले 15 म्हणजे परत किती आले 0 आले, म्हणजे 16 चा कितवा घात आला या ठिकाणी 0 घात आला बरोबर आहे। म्हणजे उत्तर हे किती असणार आहे 1 उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे। ठीक आहे, किती सोपं होतं बघा। जाऊया आता पुढच्या नमुन्याकडे। चौथा नमुना बघा, काय सांगितलेलं आहे तर 3 चा 0 गुणिले 4 चा 0 गुणिले 5 चा 0। आता या ठिकाणी बघा
घात ज्या वेळेला शून्य असतो ते आपण मगाशीच बघितलं, तर उत्तर किती असतं या ठिकाणी 1 असतो. म्हणजे कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर येणारं उत्तर हे 1 असतं. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथं गुणाकार होता, त्यामुळे वरती गुणाकार झाला आणि खाली बेरजेचे चिन्ह असल्यामुळे इथं काय आले 1 अधिक 1 अधिक 1 आहे. म्हणजेच काय झाले बघा, 1 1 एकच झाले, 1 अधिक 2 2 अधिक 1 3 झाले, 1/3 आले. पर्यायामध्ये 1/3 आहे का? नाही. ठीक आहे. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो बघा, 3 हा जो काय आहे छेदात आहे, तो जर अंशात घेतला तर याचा घात काय होणार आहे? -1 होणार आहे, कारण इथं काय होतं आपला धन होतं. का? कुठला नियम वापरला तर a चा यम घात असेल तर आपण लिहिताना काय लिहितो? a चा वजा यम घात येतो. त्याच पद्धतीनं इथं काय आले 3 चा वजा 1 घात आला, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. जाऊया पुढच्या नमुन्यात. आणि आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटते तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आता 5वा नमुना बघतोय. इथून पुढे थोडं टफ होत जातील गणित. बघा काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, 2 चा 7वा गुणिले 2 चा वजा 3रा आणि कंसाचा x घात आहे तर बरोबर 32. तर x बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. आता इथं दोघांचा पाया जर विचार केला तर इथं बघा 2 2 आहे, इथं 32 आहे. मग 32 म्हणजे कशाचा वर्ग किंवा कशाचा घन 32 असू शकतो हे काढायचंय. पण अशा वेळेला आपल्याला काय करायचं, इकडचा पाया सुद्धा आपल्याला बघायचा असतो. मग तिकडचा पाया बघितला तर दोन्ही पाये काय आहेत? 2 2 आहेत. म्हणून आपण एक काम करा, जर तुम्हाला जमत नसेल तर डायरेक्ट अवयव पद्धतीनं 32 चे अवयव काढून घ्या. ज्याचा पाया 2 असला पाहिजे, म्हणजे 2 नी गुणत जावा, म्हणजे भागत जावा. म्हणजे काय झाले, बे के बे, बे सख्ख 12, बे 8 16, बे चौक 8, बे दोन्ही 4 आणि बे के बे. 1 2 3 4 आणि 5 5 वेळा काय आले? 2 आले. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? 2 चा 5वा घात लिहिला. ठीक आहे. आता इकडचं जर सोडवलं तर इथं बघा या दोघांच्या मध्ये काय आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. मग अशा वेळेला आपण काय करणार आहे? 2 वरचा जे घातांक आहे, वरचा जो घातांक आहे त्याची बेरीज करतो आपण. ठीक आहे. पण बेरजेचं चिन्ह आहे का? इथं वजा चिन्ह आहे, म्हणजे अधिक वजा काय झाली? इथं वजा झाली. ठीक आहे. आणि कंसाचा x घात केला. आता या ठिकाणी बघा हा 2 तसाच ठेवला, 7तनं 3 गेले, किती राहिले? 4 झाले आणि वरती किती आले? x. बरोबर. 2 चा 5वा घात. आता दोघांचा पाया हा काय झाला? समान आला. म्हणून जे वरचे घात आहेत ते आपण काय करू शकतो? तुलना करू शकतो. म्हणजे इथं आले 5, म्हणून x बरोबर हे 4 गुणाकारात होते, इकडे गेल्यानंतर भागाकारात गेले, म्हणजे उत्तर काय आलं? 5/4 उत्तर आलं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. बघूया आता पुढचा नमुना. आता पुढचा नमुना बघा, या ठिकाणी काय दिलेला आहे? 27 चा वर्ग बरोबर 81 चा x घात दिलेला आहे. तर x बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो बघा या ठिकाणी, तर 27 आणि 81 मध्ये जर बघितलं तर 27 हा काय आहे? 3 चा घन आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा, 3 चा घन आणि त्याचा काय आहे या ठिकाणी हे दिलेले 2 तिथंच लिहिले. ठीक आहे. बरोबर. 81 काय झाले बघा, तर 27 त्रिक किती होतात? तर 81 होतात. म्हणजे 3 चा 4था घात आलेला आहे आणि इथं आले x. जर तुम्हाला नसेल समजत तर मगाशी जसे अवयव आपण पाडले होते त्या पद्धतीचे अवयव पाडून घ्या, जेणेकरून लक्षात येईल. आता काय झालं बघा, इथं 3 चा कितवा घात झाला? इथं 6वा घात झाला. बरोबर. 3 चा 4 x आले. ठीक आहे. दोघांचा पाया काय आला? इथं समान आला. म्हणजे वरच्या ज्या संख्या आहेत घातातल्या त्या आपण काय करू शकतो? इक्वल लिहू शकतो, म्हणजे तुलना करू शकतो. म्हणजे x बरोबर 6/4 आले. आता 6 आणि 4 ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 2 ने जातो. बे त्रिक 6, बे दोन्ही 4, म्हणजे 3/2 आले. आता या ठिकाणी 3/2 पर्याय आहे का? इथं आहे, पण घात किती आहे? वजा 1 आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. इथं 2/3 चा वजा घात आहे. म्हणजेच आपण काय करू शकतो? याचा इन्व्हर्स जर केला, म्हणजे गुणाकार व्यस्त केला, तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे आपलं? तर 2/3 चा वजा 1 घात येऊ शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा नमुना काय दिलेला आहे बघा, तर नमुना 7वा, 2 चा 4था घात भागिले 2 चा x घात बरोबर 128 दिलेला आहे. तर x बरोबर किती? जसं मगाशी अवयव पाडले त्या पद्धतीने करू शकता. त्याआधी आपण हे सोडवून घेऊया. आता इथं भागाकाराचं चिन्ह असेल तर आपण काय करतो? 4 वजा x करणार आहे. बरोबर. आता 28, आता इथं पाया किती आहे? 2 आहे. बरोबर आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी 128 ला भागाकार, बे सख्ख 12, बे चौक 8. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे किती आले बघा? बे दोन्ही, बे त्रिक 6, बे दोन्ही 4, नंतर 16 दुनी 32, नंतर बे 8 16, बे चौक 8, बे दोन्ही 4 आणि बे के बे. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे इथे कितवा घात आला? 2 चा 7वा घात आला. तर x बरोबर किती काढायचंय? पाया दोघांचा समान आला, म्हणजे 4 वजा x बरोबर किती आले? 7 आले.
म्हणजे हा x इकडे गेला आणि हा 7 इकडे गेला तर काय होईल बघा, तर 4 वजा 7 बरोबर x झाले, म्हणजेच x बरोबर -3 आलेलं आहे, कारण अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने तुम्ही मला सांगा या प्रश्नाचं उत्तर काय येईल, म्हणजे x ची किंमत किती येऊ शकते. या पद्धतीचे बरेच प्रश्न आपण सोडवलेले आहेत. जाऊया आपण आता पुढच्या नमुन्याकडे. पुढचा नमुना बघूया. काय सांगितलेलं बघा, 7 चा m - 5 बरोबर 343 चा वर्ग दिलेला आहे. ठीक आहे, तर m बरोबर किती, सेमच गणित आहे. काय करायला लागेल बघा, इथं 7 चा m - 5 तसाच लिहिला. 343 हा काय आहे, 7 चा घन आहे. ठीक आहे, आता हे छोटे छोटे घन आहेत ते तुम्हाला पाठ असणे गरजेचेच आहे. आणि वरती किती आहे, 2. आता इथं बघा किती झाले, 7 चा m - 5 बरोबर 3 दोन्ही 6 झाले, म्हणजे 7 चा 6वा घात झाला. दोघांचा पाया समान आहे, त्यामुळे काय करणार आहे, घातांक आपण तुलनेला घेणार आहे, म्हणजे इथे आले 6, म्हणून m बरोबर 6 अधिक 5 झाले, म्हणून m बरोबर 6 आणि 5 किती झाले, 11 झाले, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या नमुन्याकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. आता पुढचं गणित बघा, काय दिलेलं आहे, छेदात दिलेले 5 चा 6वा घात भागिले 5 चा वजा m अधिक 3 कंसात बरोबर 1, तर m बरोबर किती. आता इथे 1 आहे, त्यामुळे हा m जो आहे तो इकडे गेल्यानंतर काय होईल बघा, या ठिकाणी तर गुणाकारात जाईल, बरोबर आहे. म्हणजेच काय होणार आहे, तर 5 चा 6वा घात बरोबर 5 चा वजा m अधिक 3, कारण 5 एके 5 झाले. ठीक आहे, मग आता हे डायरेक्ट सोडवू शकतो. 5 आणि 5 आहे, तर अंशातले काय आहेत बघा, तर 6 बरोबर, अंशातले म्हणजे घात काय आहे, तर 6 बरोबर वजा कंसात m अधिक 3 आहे. ठीक आहे, आतमध्ये कंसाला गुणलं तर वजा m वजा 3 झाले. हा वजा m इकडे घेतला आणि हा 7 तिकडे घेतला, तर m बरोबर वजा 6 वजा 3 झाले, म्हणजे m बरोबर 6 आणि 3 किती झाले, 9 झाले, आणि चिन्ह काय आले, या ठिकाणी वजा आलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. वजा वजा अधिक चिन्ह वजा असतं. ठीक आहे, चिन्हांचे नियम माहिती नसेल तर त्याचेही व्हिडिओ आहेत आपल्या चॅनल वरती, ते तुम्ही बघू शकता. बघूया आता पुढचा नमुना. आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे, घनमुळात 27 चा वजा 4था घात दिलेला आहे आणि बरोबर किती असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर हे काय असतं, आपलं मूळ असतं, म्हणजे या ठिकाणी आपण 27 चा वजा 4 मूळ काय करतो, छेदात लिहितो. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, आता एक बघा, 27 म्हणजे काय आहे, 3 गुणिले 3 9, 9 त्रिक 27, म्हणजे 3 चा घन हा 27 असतो, आणि वरती काय आहे, तर वजा 4/3 आहे. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा, 3 चा 3रा गुणिले वजा 4/3. आता ह्या 3 ला हे 3 गेले, म्हणजे राहिले काय, तर 3 चा वजा 4था घात राहिला, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या नमुन्याकडे. आता पुढचा नमुना बघा काय सांगितलेला आहे, तर कर्णी चिन्हात कर्णी चिन्ह परत कर्णी चिन्ह a चा 16वा घात दिलाय. अशा वेळेला काय करायचं, प्रत्येक वेळेला जसं आपण मगाशी बघितलं बघा, हे जे आहे त्याचं मुळात रूपांतर केलं तर 16 भागिले 2 होणार आहे, म्हणजे 2 कर्णी चिन्हात a चा बघा बेके बे 16, म्हणजे 8वा घात येणार आहे. परत आता आतलं कर्णी चिन्ह कमी केलं तर परत एकदा 2 नी भागायचं त्याला, म्हणजे a चा 4था घात येणार आहे, आणि परत एकदा हे कर्णी चिन्ह काढून टाकायचं असेल तर दुसरा घात येणार आहे, कारण भागिले 2 करणार आहे. ठीक आहे, का केलं असं, कारण काय होतं बघा, ज्या वेळेला आपण कर्णीमध्ये a चा 4था घात करतो त्यावेळेला a चा 4था आणि हे जे कर्णी चिन्ह आहे ते म्हणजेच मूळ असतं. कितवे मूळ आहे, तर दुसरे मूळ आहे, म्हणून छेदामध्ये घेतो, भाग घालवला बेके बे बेदोनी 4, म्हणजेच a चा दुसरा घात या ठिकाणी येतो. त्याचाच वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, हा होता आपला आजचा व्हिडिओ. उद्याच्या भागात आपण राहिलेली जी गणितं आहेत म्हणजे नमुने आहेत ते आपण घेऊन येणार आहोत. तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपले व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून काय होईल, आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल.